नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत. काल मॉडर्न कॉलेजच्या इथं एक आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाचे सगळ्याच गोष्टी आपल्याला यांच्याकडून विचारून घ्या. थोडा आपला परिचय द्या बरं मला सांगा. नमस्कार, मी प्राध्यापक श्यामकांत देशमुख, उपप्राचार्य मॉडर्न कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा कार्यवाह म्हणून काम करतो आहे. आता मला जो प्रश्न विचारण्यात आला आहे त्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधतो आहे. प्रेमवर्धन बिराडे हा आमच्याकडे BBA विद्यार्थी 2020, 2021, 2021-22 आणि 2022-23 या 3 शैक्षणिक वर्षामध्ये BBA या अभ्यासक्रमाला या विद्यार्थ्याचा प्रवेश होता आणि या विद्यार्थ्याच्या संबंधी तो पुढे ज्यावेळेस UK पुढच्या शिक्षणासाठी गेला त्यावेळेस थर्ड पार्टीकडून आम्हाला व्हेरिफिकेशनची मेल आलेली होती. या संबंधी त्या विद्यार्थ्याने इन्स्टा आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याचा जॉब पासून तो परावृत्त होतोय की काय या दृष्टीने एक पोस्ट केलेली होती आणि त्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही विद्यार्थी संघटनांनी आमच्या महाविद्यालयामध्ये काल आंदोलनासाठी आलेले होते. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की या विद्यार्थ्याच्या संबंधी ज्यावेळेस जॉब व्हेरिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने थर्ड पार्टीकडून ज्यावेळेस मेल येते ती मेल आम्हाला पहिल्यांदी 30 सप्टेंबरला प्राप्त झाली. या मेलमध्ये या विद्यार्थ्याच्या संबंधी 5 इयर स्क्रीनिंग हा एक मुद्दा होता. त्याचबरोबर हा मुद्दा व्हेरीफाय करताना जर महाविद्यालयातील कार्यकाळ हा 3 वर्षाचा असेल तर 2 वर्षाच्या कार्यकाळाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यायची आणि तो विद्यार्थी सुद्धा त्याची माहिती पुरवू शकतो किंवा संबंधित पोलीस यंत्रणेकडे सुद्धा पत्रव्यवहार करून ती माहिती मिळू शकते, हा एक भाग होता. ही मेल आम्हाला ज्यावेळेस 30 सप्टेंबरला प्राप्त झाली तर थर्ड पार्टी एजन्सीकडून या बाबतीमध्ये कोणतीही डेडलाईन देण्यात आलेली नव्हती की ही माहिती तुम्ही किती दिवसात उपलब्ध करून द्यावी, हे मला इथं अधोरेखित करायचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्याचा जो जॉब येऊ घातलेला होता या विद्यार्थ्याला किंवा जो जॉब मिळू शकणार होता तो हा एव्हिएशन संबंधी होता. हिथ्रो एअरपोर्टवर जॉबचं डेझिग्नेशन हे असणार होतं. त्यामुळे साहजिकच एव्हिएशन सिक्युरिटी ऍक्ट 1982 आणि एव्हिएशन मेरिटाईम ऍक्ट 1990 या तरतुदीप्रमाणे महाविद्यालयाकडून व्हेरिफिकेशन होताना काळजीपूर्वक ती व्हेरिफिकेशन करूनच महाविद्यालयाने माहिती द्यावी, अन्यथा या 2 कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख आलेल्या प्रोफार्मामध्ये मेलमध्ये सर्व ठिकाणी आहे, हे मला अधोरेखित करून सांगायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही 91 वर्षाची जुनी संस्था आहे. मॉडर्न महाविद्यालय हे 55 वर्षाचं जुनं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. सर्व घटकातील विद्यार्थी हे गेले 55 वर्ष महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत, उच्च पदस्थ आहेत. इथं कोणताही जातीभेद कदापि केला जात नाही, केला जाणार नाही, कदापि होणार नाही आणि अद्यापही झालेला नाही, हे मला परत अधोरेखित करून सांगायचं आहे. किंबहुना एखादा विद्यार्थी जर इतक्या मोठ्या पोस्टवर पुढे जातोय, UK सारख्या चांगल्या कंट्रीमध्ये जाऊन त्याला चांगल्या प्रकारचा जॉब मिळतोय, ही आमच्या दृष्टीने अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्याचा कोणताही जॉब हा गेलेला नाही. त्याचं कारण मी सांगतो. 30 सप्टेंबरला आलेल्या मेल नंतर ज्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या कागदपत्रांची छाननी आणि पूर्तता करायच्या दृष्टीने तयारी केली, त्याला वेळ लागणार होता, साहजिक आहे. या विद्यार्थीचा जो महाविद्यालयातला कार्यकाळ आहे हा 2020, 21, 22, 22-23 हा 3 वर्षाचा आहे. यामध्ये कोविड पॅन्डेमिकमुळं ऑनलाईन पद्धतीने जी शिक्षण प्रणाली अवलंबलेली होती त्यातला पण काही कालावधी आहे. त्यामुळे साहजिकच हे रेकॉर्ड तपासताना कार्यालयीन जो काही वेळ लागतो तो लागणं अपेक्षित होतं. दुसरी गोष्ट म्हणजे या कंपनीने आम्हाला कोणतीही डेडलाईन दिलेली नसल्यामुळं याची छाननी आणि आमच्या दृष्टीने सुद्धा एव्हिएशन सिक्युरिटी ऍक्ट त्याचबरोबर एव्हिएशन मेरिटाईम ऍक्ट या दोन्ही ऍक्टचा उल्लेख स्पष्ट असल्यामुळं थोडीसं काळजीपूर्वक याचं व्हेरिफिकेशन करून ही माहिती संबंधित कंपनीला उपलब्ध करून देणं हे आवश्यक होतं. त्याप्रमाणे आम्ही 14 तारखेला
बोनाफाईड सर्टिफिकेट, ज्यामध्ये पूर्णपणे उल्लेख आहे की या विद्यार्थ्याने BBA अभ्यासक्रम मॉडर्न कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केलेला असून सक्सेसफुली पूर्ण केलेला आहे आणि त्याच्या भविष्यासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. त्याचबरोबर कंपनीने प्राप्त करून दिलेला जो प्रोफार्मा आहे तो प्रोफार्मा भरून दिलेला आहे आणि 5 वर्षाच्या बाबतीत जर त्याचा कार्यकाल आमच्याकडचा 3 वर्षाचा होता तर 2 वर्षासंबंधी आम्ही पोलीस विभागाला पूर्ण पत्ता देऊन त्या संबंधीची माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर ती सुद्धा महाविद्यालयांकडून पुढे पाठवली जाईल, अशा प्रकारे आमचा स्पष्ट भूमिका आहे. यानंतर मला अजून एक महत्वाचा मुद्दा या बाबतीतला आपल्याला सांगायचा आहे की हा जो संवाद आहे हा थर्ड पार्टी आणि महाविद्यालयामधला संवाद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे जो आता काही कांगावा केला जातोय किंवा उलटसुलट त्याची चर्चा होते की विद्यार्थी म्हणजे जॉब पासून वंचित राहिला, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचं कारण असं की त्या कंपनीकडून तिसरी मेल ही आम्हाला 17 ऑक्टोबर म्हणजे काल 11:31 प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही या सर्व जी माहिती संकलित केलेली होती ती संकलित केलेली माहिती त्या संबंधित कंपनीला कळवलेली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याचा जॉब जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना हा विद्यार्थी त्या कंपनीमध्ये आता त्यांची जी पुढील कार्यवाही आहे ती संबंधित कंपनी आणि ऑर्गनायझेशन त्या बाबतीत पूर्तता करतील याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही अशी पण भूमिका घेतली आहे की जो काही समजा कालावधीमध्ये गेला असेल त्या अनुषंगानं जर त्या कंपनीला काही मेल लिहावी लागत असेल तर ती सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. पण काल ज्यावेळेस त्यांचं रिमाइंडर मेल आम्हाला आलं त्याचा अर्थ असा आहे की ती कंपनी या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि आमचा प्रोफार्मा ऑलरेडी त्यांना सबमिट झालेला आहे. त्यामुळं यामध्ये असं काही चुकीचं झालंय असं अजिबात नाही, हे मला इथं नमूद करावं वाटतं. आता प्रामुख्यानं आता हे आंदोलन सुरू आहे, काल पण आंदोलन झालं. आज जेव्हा आंदोलन आता येणार आहेत असं लक्षात येते त्यावेळेस त्यांना तुम्ही जाऊन डायरेक्ट भेटणार आहे? तुमच्या कमिटीतलं कोण भेटणार आहे त्यांना? स्वतः मी कालही भेटलोय, आजही माझी भेटायची तयारी आहे. त्याबाबत सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की विषय समजून घेतले जात नाही आणि विषय समजून घेतल्यानंतर सर्व संबंधितांचं पूर्णपणे समाधान या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला त्या कंपनीमध्ये कुठलाही तो जॉब पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी महाविद्यालयाने घेतलेली आहे. ओके, म्हणजे ह्यात एकच तुम्ही नमूद करू शकता, मॉडर्न कॉलेजकडे ह्यातली कुठलीही चूक नाहीये, कोणत्याही गोष्टी नाहीये, कोणतीही चूक झालेली नाहीये. आणि जे मी तुम्हाला कारण सांगितलं की म्हणजे 30 सप्टेंबरला पहिली मेल आली, 9 ऑक्टोबरला आली आणि नंतर 17 ऑक्टोबरला आली. त्याच्या रिलेटेड आम्ही पूर्तता केलेली आहे. ठीक आहे, आपल्या बाजूने आपण सगळ्या गोष्टी सांगितल्याच मला की प्रामुख्याने तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्यात, कॉलेजने कशा पद्धतीने सपोर्ट केलाय सगळ्या गोष्टींना, आंदोलन कसं सुरू आहे. पण ज्यावेळेस अशा पद्धतीची आंदोलनं कॉलेजच्या बाहेर असतात किंवा म्हणजे आत इंटरनली कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि विद्यार्थी कशा पद्धतीने ह्या गोष्टींवर रिॲक्ट करतात आणि बाहेर कशी प्रतिमा जाते, ह्यावर तुमचं मत काय? यामध्ये निश्चितच अशा प्रकारचं आंदोलन झाल्यानंतर कुठेतरी महाविद्यालयाचं शैक्षणिक वातावरणाला बाधा ही पोचत असते. पण या बाबतीमध्ये सध्या परीक्षेचे दिवस आहेत, बॅकलॉगच्या सध्या एक्झाम चालू आहेत पहिल्या सत्राच्या. दिवाळीनंतर म्हणजे आजपासूनच दिवाळी पर्व सुरू होत आहे. यानंतर दिवाळीच्या सुट्टीनंतर रेग्युलर सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम आहेत. त्यामध्ये कुठेतरी महाविद्यालयाला शैक्षणिक वातावरणाला बाधा पोहोचत असते. पण आमचे जे विद्यार्थी आहेत या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सुद्धा पूर्णपणे व्यवस्थितपणे समजावून सांगण्यात येतील आणि त्यांच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास हा निर्माण केला जाईल महाविद्यालयाच्या वतीने आणि शिक्षणाला पूरक असं वातावरण जे आतापर्यंत महाविद्यालयामध्ये आहे तशाच धर्तीचं वातावरण हे विद्यार्थ्यांना भविष्यात सुद्धा उपलब्ध करून दिलं जाईल. चालतंय, मनापासून तुमचा आभार. हे होते देशमुख सर. त्यांनी त्यांचं मत मांडले की मॉडर्न कॉलेज कडून अशी कोणतीही चुकीची गोष्ट घडलेली नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.